नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SRPF भरती 2024 तर्फा आज 6 जुलैला SRPFची भरती झाली. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी SRPFची भरती झाली, काय काय या ठिकाणी सुरुवातपासून शेवटपर्यंत प्रोसेस होत आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र न्यायचे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे, आणि भरतीला जाताना SRPFच्या भरतीला जाताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्र न्यायचे आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर मुलांना SRPFमध्ये 100 पैकी किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती मार्क्स घ्यावे लागणार आहे जेणेकरून तुमचं या ठिकाणी लेखी परीक्षेला तुम्ही पात्र असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर पहा, आज 6 जुलैला SRPFची भरती झाली. तर कशा प्रकारे झाली हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात आधी या ठिकाणी सकाळी 4 ते 5 वाजतापासून मुले गेटापाशी रांगेमध्ये लागत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही या ठिकाणी सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले, तुमचं ग्राउंड किती वाजेपर्यंत होणार आहे. तर तुम्ही समजा 5 वाजता जर सकाळी या ठिकाणी रांगेमध्ये लागले, सर्वात समोर जर तुम्ही या ठिकाणी राहिले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे तुमचं जे ग्राउंड आहे जवळपास 11 वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण ग्राउंड होणार आहे. 10 ते 11 वाजेपर्यंत तुमचं सर्व इव्हेंट या ठिकाणी होणार आहे. 100 मीटर झालं. त्याचबरोबर तुम्ही जर समजा या ठिकाणी सकाळी 6 ते 7 वाजता जर रांगेमध्ये लागले गेटच्या बाहेर तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 2-3 वाजेपर्यंत या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. तर आता तुम्हालाच या ठिकाणी ठरवायचं की सकाळी किती वाजता तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड करायचं, कारण की तुम्ही जर लेट लागले तर तेवढंच तुम्हाला जास्त वेळ त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. ठीक आहे. तर जास्त वेळपर्यंत या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, कारण की ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू राहते तर त्यांच्या अगोदरचे जे विद्यार्थी बाहेर थांबले राहते त्या विद्यार्थ्यांना जास्त या ठिकाणी थांबावं लागत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त या ठिकाणी टाईम लागत नाही आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी 6 जुलैला आज जे विद्यार्थी सकाळी रांगेमध्ये लागले होते तर गेटच्या अंदर घ्यायच्या अगोदर 3 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केल्या जात आहे. तर 3 डॉक्युमेंट तुम्हाला वरतं ठेवायचा, एक आपलं हॉल तिकीट, त्याचबरोबर एक आपलं आधार कार्ड, त्याचबरोबर आपला SRPFचा फॉर्म. ठीक आहे. तर ह्या 3 डॉक्युमेंटवरच तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेतल्या जाते आणि हे 3 डॉक्युमेंट विद्यार्थ्यांच्या आज चेक केले आणि ज्या विद्यार्थ्यांजवळ हे डॉक्युमेंट होते त्यांना गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी शूटिंग वगैरे घेते SRPF वाले. तेवढं झाल्यानंतर मंडपामध्ये मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर मंडपामध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते. तर मंडपामध्ये काय होतं की त्या ठिकाणी सर्वात आधी एक फॉर्म लिहून घेतला जात आहे. तर तुम्ही जवळपास 4 ते 5 फोटो त्या ठिकाणी न्या, कारण की 2-3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर विद्यार्थी रांगेमध्ये लागले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी सर्वात अगोदर होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 5 ते 10 मिनिटामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र तुम्हाला न्यायचे आहे तर पहा, SRPFचा फॉर्म न्यायचा आहे, हॉल तिकीट न्यायचे, आधार कार्ड न्यायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमेशियल, त्याचबरोबर TC, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी EWS प्रमाणपत्र झालं, नॉन क्रिमिनल झालं, त्याचबरोबर 5 फोटो. तर एवढं कागदपत्र तुम्हाला न्यायचे आहे. ओरिजिनल सुद्धा कागदपत्र न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे. तर एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे. तर 2 झेरॉक्स तुम्ही नेले तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक केलं जातं आणि एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेतलं जातं. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन रांगेमध्ये बसवलं दुसऱ्या आणि त्या ठिकाणी आणखीन एक फॉर्म लिहून घेतला मुलांपासून. नॉर्मल फॉर्म असते. ठीक आहे. तर तो फॉर्म सर्वांनाच लिहिता येते, कारण की नॉर्मल असते तो नाव आपलं पूर्ण नाव, गावाचं नाव. ठीक आहे. तर नॉर्मल फॉर्म आहे. फॉर्म लिहून झाल्यानंतर फोटो वगैरे चिपकावं लागत आहे त्या फॉर्मला आणि अंदरच जे आहे फेविकॉल वगैरे सगळीच व्यवस्था अंदर. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर काय होतं की आणखीन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी काय होतं की चेस्ट नंबर दिला जात आहे. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर एका SRPF वाल्याजवळ 20 विद्यार्थ्यांना पाठवल्या जात आहे. एका SRPF वाल्याजवळ 20 जण इव्हेंटसाठी पाठवल्या जात आहे. तर पहिला इव्हेंट जो आज घेतला होता तो होता या ठिकाणी
100 मीटर, तर पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा मुलांना थांबवलं जातं अर्धा एक घंटा, कारण की पुढच्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी इव्हेंट चालू असते. ठीक आहे, तर पहिला इव्हेंट जो घेतला होता तो 100 मीटर होता आणि 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला घड्याळसुद्धा अंदर ते नेऊ देत नाही. ठीक आहे, तरीसुद्धा तुम्हाला न्यायचं असेल तर नेऊ शकतो तुम्ही अंदर. तर या ठिकाणी काय होतं की पहिला इव्हेंट आज घेतला होता तो 100 मीटर होता आणि 100 मीटरला 3-3 मुलं ते सोडत आहे आणि स्पाइक बूट या ठिकाणी अलाउड नाही. तर तुम्ही 2 बुटं या ठिकाणी नेऊ शकता. तर समजा स्पाइक बूटनं तुम्हाला धावू दिलं नाही तर दुसऱ्या बुटानं तुम्हाला 5 किलोमीटर धावता येणार आहे. तर 100 मीटर जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाले तसे तो तुमचा मायक्रोसेकंडनी टायमिंग चालू होत आहे. ठीक आहे, तर 100 मीटरला थोडं तुम्हाला लक्ष द्यायचं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडत आहे, कारण की त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे तर पायसुद्धा जास्त उचलत नाही. ठीक आहे, 100 मीटरला. तर 100 मीटरवर तुम्हाला सर्वात जास्त फोकस करायचा आहे. 100 मीटर पहिला इव्हेंट झाल्यानंतर दुसरा इव्हेंट जो होता आहे 15 ते 20 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक भेटते, जसं 100 मीटर झालं तसं. आणि दुसरा जो इव्हेंट होता आहे तो होता आहे गोळाफेक, आणि गोळाफेकला 3 चान्स आहेत. समजा तुमचा एक जरी फाऊल गेला तरीसुद्धा 2 चान्स भेटते, दुसरा जरी फाऊल गेला तरीसुद्धा 1 चान्स भेटते. तर 3 चान्स या ठिकाणी गोळाफेकला दिला जाता. आणि गोळा जो आपल्या गावाकडे जो गोळा आहे तसा गोळा या ठिकाणी नाही आहे, छोटाच गोळा आहे पण भारी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो गोळाफेक आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्ही जर समजा 8 मीटरच्या जास्त जर फेकला, 8.5 मीटरच्या जास्त, तर आउट ऑफ तुम्हाला मार्क्स भेटते. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी गोळाफेक झाल्यानंतर जे आहे तिसरा जो इव्हेंट त्यांनी घेतला होता तो होता 5 किलोमीटर रनिंग. तर 5 किलोमीटर रनिंगला ते जवळपास जे 100-150 विद्यार्थी सोडत आहे 5 किलोमीटर रनिंगच्या वेळेस. तर 5 किलोमीटर रनिंग जसं तुम्ही त्या सेन्सरपासून जेव्हा ते स्टार्ट करते ते थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते, माहिती देते. ठीक आहे, तर जसे त्या ठिकाणी टायमिंग चालू होते सेन्सरपासून, जसे तुम्ही निघाले तसं तुमचा त्या ठिकाणी टायमिंग चालू होऊन जातो 5 किलोमीटर रनिंगचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 किलोमीटर मारायचा, 2.5चे 2 राऊंड तुम्हाला या ठिकाणी मारायचे. ठीक आहे, 2.5 किलोमीटर जायचा, 2.5 किलोमीटर वापस यायचा आहे. तर अशा प्रकारे जे या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही आहे, कारण की भरपूर विद्यार्थी थांबले राहते. ठीक आहे, कारण की कसं आहे की 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस काय विद्यार्थी थांबले राहते आणि आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपणही थांबून जा. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर जशीच चालू झाली तर तुम्हाला थांबायचं नाही आहे आणि तुम्ही ज्या स्टेपनं या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारा. ठीक आहे, एकदम स्पीडनं सुद्धा मारू नका. तर या ठिकाणी तुम्ही मीडियम मारा. ठीक आहे, तर आरामानं तुम्ही 5 किलोमीटर रनिंग मारून देता, कारण की 25 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो 6 जुलैची SRPFची भरती झाली आणि मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे 100 पैकी ते तुम्हाला सांगून देतो. तर खूप कमी म्हणजे मार्क्स मुलांना पडत आहे, म्हणजे 90च्या खाली जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे. असे खूप कमी विद्यार्थी ज्यांना 91 मार्क्स पडत आहे, 93 मार्क्स पडत आहे 100 पैकी, 97 मार्क्स पडत आहे 100 पैकी 100 पडत आहे. असे खूप कमी विद्यार्थी या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर कट ऑफ सुद्धा कमी जाऊ शकतो या ठिकाणी SRPF भरतीचा. तर तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी 90च्या वरती मार्क्स असले पाहिजे लेखी परीक्षेसाठी. 90-91च्या वरती जर असले तर 100% आपल्याला या ठिकाणी पेपर भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 6 जुलैला SRPFची भरती झाली. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.